नमस्कार, मी शिवानी लकडे. पॉलिटिकल महाराष्ट्राच्या या लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. 3 मार्चला रात्री संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारहाण झाली की ते क्रूरतेने आरोपींनी त्यांना मारलं याचे फोटोज जे आहेत ते सगळीकडे सोशल मीडियावरती व्हायरल झाले. ते तुमच्यापर्यंत पोहोचलेच. मात्र दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातून जेव्हा सगळं प्रकरण बाहेर आलं, जेव्हा ते फोटो बाहेर आले, त्याच्यानंतर धनंजय मुंडेंनी हा राजीनामा दिला. मात्र काल सभागृहामध्ये चर्चा झाली तीही वेगळ्याच मुद्द्याची. काल सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा हा होता की मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. कारण की वाल्मिक कराड जो आहे तो मंत्री धनंजय मुंडेंचा अगदी जवळचा मानला जातो. पण तसं जगजाहीरही आहे, पंकजा मुंडेंनी तसं म्हटलंय आणि धनंजय मुंडेंनी स्वतःही ते कबूल केलेले आहे. पण काल जी सभागृहामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा झाली ती अबू आझमींनी केलेल्या वक्तव्याची. अबू आझमींनी औरंगजेबासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं की औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता, असं मी मानत नाही, असं अबू आझमींनी एक वक्तव्य केलं होतं. कालचं दोन्ही सभागृहांमधलं जे कामकाज आहे ते याच वक्तव्यावरून चाललं गेलं. आता विशेष म्हणजे नक्कीच अबू आझमींनी जे वक्तव्य केलेलं आहे ते निषेधार्थच आहे. पण कालची महत्वाची बातमी ही होती की धनंजय मुंडेंनी हा राजीनामा दिलेला आहे. पण काल सभागृहामध्ये एकनाथ शिंदे असतील किंवा सत्ताधारी असतील हे सगळे अबू आझमींनी केलेल्या वक्तव्यावरच बोलले. एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर अगदी आक्रमकपणे वरचं सभागृह असेल किंवा खालचं सभागृह असेल दोन्ही मध्ये आक्रमक पद्धतीने अबू आझमींचा धिक्कार करत होते. तर दुसरीकडे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय ही माहिती त्यांनी सभागृहात न देता सभागृहाच्या बाहेर पत्रकारांना दिली. आता निदान काल एवढी महत्वाची ही बातमी होती, त्यांनी मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने राजीनामा दिलाय, यावर निदान 1 मिनिट 2 मिनिट का होईना चर्चा होणं, त्यावर कामकाज होणं गरजेचं होतं. पण काल ते काम झालेलं नाहीये. आता विशेष म्हणजे क्रोनॉलॉजी बघायची झाली तर 27 फेब्रुवारीला चार्जशीट संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील चार्जशीट दाखल केली जाते. त्याच्यानंतर 1 मार्चला त्यातली 56 पानं बाहेर येतात. कशी येतात, कुठून येतात काहीच माहित नाही. त्याच्यानंतर त्यातली ते 3 मार्चला रात्री जे फोटो आहेत चार्जशीट मधले ते सोशल मीडियावरती व्हायरल होतात. दुसरा त्याच्यानंतर जनतेचा आक्रोश वाढतो, राजीनामा मुंडेंना द्यावाच लागतो, हे सगळं होतं. आता विशेष म्हणजे पहिल्यांदाच असं कुठेतरी बघायला मिळालं असेल की सत्ताधारी आणि विरोधक हे सभागृहांच्या बाहेर पायऱ्यांवरती आंदोलन करत होते. आता विशेष म्हणजे दोघांचेही आंदोलन होते, फक्त कारण वेगवेगळं होतं. सत्ताधाऱ्यांचं कारण आंदोलन करण्याचं अबू आझमींचं वक्तव्य होतं, त्यांच्या निषेधार्थ होतं, आणि विरोधकांचं आंदोलन हे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित होतं. त्याच्यामुळे कुठेतरी हे जे प्रकरण आहे एक म्हणजे साधारण 2 मिनिटं किंवा 1 मिनिटही या विषयावरती चर्चा न होऊ देणं, वरचं सभागृह असेल किंवा खालचं सभागृह असेल, ज्या प्रत्येक वेळी खूप वेळा त्याचं तहकूब करण्यात आलं ते सभागृह, बऱ्याच वेळा 2 ते 3 वेळा हे कामकाज थांबवण्यात आलं. तिथलं तोच विषय काल सभागृहात दोन्ही सभागृहांमध्ये तोच अबू आझमींचाच विषय काल मांडण्यात आला. आता याच्यावरून बऱ्याच गोष्टींची चर्चा व्हायला लागली आहे. सगळ्यात पहिली ती म्हणजे की सरकार मुद्दामून हा विषय सभागृहामध्ये घेण्यास टाळतोय का, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. आता दुसरा आणि महत्वाचा विषय याच्यात हा होता की काल मंत्री धनंजय मुंडेंनी, आता माजी मंत्री झाले म्हणते, पण त्यांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा त्यांनी त्यांच्या तब्येतीचं कारण देत राजीनामा दिला. आणि दुसरीकडे त्यांचे पक्षाचे अध्यक्ष आहेत ते म्हणतात की नैतिकतेच्या आधारावर आम्ही त्यांचा राजीनामा घेतलाय. त्याच्यामुळे आता धनंजय मुंडेंविरोधात अजूनच नागरिकांचा संताप वाढतोय. असं म्हणताना की अजून नागरिकांना तुम्ही किती वेड बनवणार, असं म्हणत नागरिकांचा संताप त्यांच्या विरोधात अजूनच वाढतोय. कारण की स्पष्टपणे दिसतंय की त्यांचा वाल्मिक कराडशी संबंध आहेच. पण वाल्मिक कराडला याच्यात मुख्य आरोपी म्हणून 1 नंबरचं नाव त्याचं चार्जशीट मध्ये आहे.
आहे आणि त्याचा विरोधक त्यांचा राजीनामा घेण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून सत्ताधाऱ्यांमधले सुरेश धस सुद्धा पहिल्या दिवसापासून या राजीनाम्याची मागणी करतात आणि अखेर काल जेव्हा डोक्यावरून पाणी गेलं तेव्हा त्यांनी राजीनामा दिला आणि ते म्हणतात की मी आजारी असल्यामुळे राजीनामा दिला। एकीकडे अजित पवार म्हणतात की नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाय, पण या गोष्टीवरून देखील आता धनंजय मुंडेंविरोधात अजूनच नागरिकांचा आक्रोश वाढतोय। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याच्यात ही असणार आहे की मुद्दामून सरकार सभागृहात हा विषय घेण्यास टाळतोय का, विरोधकांना मुद्दाम यावरती बोलू दिलं जात नाहीये का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। आता शेवटी एक पाहणंच महत्वाचं असणार आहे, आज तरी अधिवेशनात हा मुद्दा उचलला जाणार का, सरकार या जे प्रश्न आहेत ह्याचे जे सगळे उत्तर आहेत ते विरोधकांना देणार का, विरोधकांना बोलू देणार का, हे सगळे महत्वाच्या गोष्टी आज अधिवेशनात सभागृहात पाहण्याची गरजेचं असणार आहे। सध्या आपण इथेच थांबतोय, पण शेवटी यावरती या क्रोनॉलॉजीवरती तुम्हाला काय वाटतं, खरंच सरकार हा मुद्दा टाळतोय का सभागृहात बोलण्यासाठी आणि आज विरोधकांना बोलू दिलं जाणार का, यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।